अकोट नगरपालिकेत बहुमत नसलेल्या भाजपची एमआयएम सह युती। अकोट विकास मंचात एमआयएम, दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी आणि बच्चू कडूंचा प्रहार पक्ष। अंबरनाथ नगरपालिकेत भाजप आणि काँग्रेसची युती। काँग्रेसच्या जोरावर भाजप बहुमतात, तर अभद्र युती म्हणत शिंदे सेनेनं फटकारलं। मुंबई मनपासाठी भाजपचं प्रचार गीत आयोगानं नाकारलं। मुंबई मनपा प्रचारासाठी भाजपनं तयार केलं होतं विशेष गीत। भगवा हा शब्द असल्याच्या कारणावरून आयोगानं गीत नाकारलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आज लातूर, उल्हासनगर, भिवंडी, कल्याण, डोंबिवलीत प्रचार सभा, तर ठाण्यात मुलाखतीद्वारे साधणार मतदारांशी संवाद। आज दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या प्रचाराचा धडाका। एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ वरईसह भाजपचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात, तर अजित पवारांचा पुण्यात रोड शो। पनवेलजवळ कामोठे चेक नाक्यावर 17 लाखांची रोकड पकडली। सायन पनवेल महामार्गावर तपासणी दरम्यान कारवाई। निवडणूक अधिकारी आणि आयकर विभागाकडून तपास सुरू। आरक्षणासाठी जातीत भांडणं लावणारा पहिला मुख्यमंत्री म्हणजे फडणवीस। ठाकरे सेनेचे आमदार नितीन देशमुखांचा हल्लाबोल। एकनाथ शिंदेंचाही सैतान असा उल्लेख। काकांच्या पुण्याईनं माझं बरं चाललंय। अजित पवारांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक। साहेबांचं नेतृत्व पुढची दृष्टी देणार असल्याचेही गौरवोद्गार। एमसीएची सत्ता टिकवण्यासाठी रोहित पवारांनी मनमानी पद्धतीनं सदस्य संख्या वाढवली। भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधवचा आरोप। पत्नी कुंती, सासरे सतीश मगर यांच्यासह रेवती सुळे यांचाही समावेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।